हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मशरूम वाटाण्याची चमचमीत आणि मस्त अशी भाजी करून दाखवते। त्यासाठी इथे मी मशरूमला चांगलं वॉश केलेलं आहे आणि ह्याला कापून घेऊयात। त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेणार आहे। तर ही पेस्ट तयार करून झालेली आहे। इथे कांदा देखील चॉप केलेला आहे। कढईमध्ये आपण तेल घालूयात, त्यानंतर जिरं घालूयात थोडंसं। कांदा घालायचा आहे, हा 2 बारीक चिरलेला कांदा आहे। हे देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चॉप केलेले टोमॅटो घालते आहे आणि हे रफली चॉप टोमॅटोज आहेत। चवीनुसार मीठ घालून इथे मी वाटाणे घातले आहे। जर तुमच्याकडे फ्रोझन वाटाणे असतील तर तुम्ही नंतर घातलं तरी चालेल। आता पेस्ट घालून घेऊयात आपण जे इथे रेडी केलेली आलं, लसूण आणि मिरचीची, आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ह्याला चांगलं भाजू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मसाला घालणार आहे, लाल तिखट आणि हळद। या व्यतिरिक्त जर का तुम्हाला सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। आणि मशरूम घालून इथे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी ॲड करून इथे चांगलं आपण वाफेवर शिजवून घेऊयात जोपर्यंत आपले वाटाणे शिजत नाही आहेत। तर वाटाणे शिजले की आपली ही भाजी रेडी होऊन जाईल। इथे तुम्ही पाहू शकता की आपली चमचमीत आणि मस्त अशी मशरूमची भाजी रेडी आहे। थँक्स फॉर वॉचिंग।